स्टोरीमध्ये स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांचं. तर ही काय मित्रांनो, अशी कहाणी मित्रांनो, आणि काल्पनिक आहे. कमजोर दिल के ना देखील मित्रांनो, स्टोरी आहे जंगलामध्ये मित्रांनो. खास ते मित्र आपले जंगल जातात मित्रांनो त्याने. आणि हे कसं असतं मित्रांनो, मित्रांनो फार घनदाट जंगल असतं मित्रांनो, फार खतरनाक. आणि तिथे एक जंगली साया असतो मित्रांनो, खूप भूतप्रेत असल्याच्या जागात कोण बी घाबरत असतो मित्रांनो. असल्याच्या त्यांची जाता जाता गाडीमध्ये त्यांची अचानक बंद पडते मित्रांनो. आता जंगलात तिघं निघतात मित्रांनो, लांब एका प्रकारामध्ये चलत चलत तिघं बी. मग तिथं अचानकच ह्याला भास होतो काहीतरी आहे असं वाटलं तर मित्रांनो. ते काही नसतं मित्रांनो, आपापलं एक आपले विचार असतात म्हणतो, कुठे काही नसतंय. मग हे तिघं बी म्हणतात आपला रस्ता पार करायचा, त्या गाडी तर बंद पडली आपली, कसं बस आपल्याला जायचं म्हणते. आता जंगल फार खतरनाक असं मित्रांनो. मग अशा जंगलामध्ये जायचं म्हणजे एक खतरनाक असतं, बुळबुळ जातं मित्रांनो. नको तो दिख रहा है वहाँ म्हणते, कोई नहीं हो सकता यार म्हणते, त्या अंदर में कौन हुआ म्हणते, कोई तो हमारी तरफ आ रहा है ऐसा लग रहा है मेरे को अंधेरे में म्हणते. नहीं हो सकता ऐसा म्हणते, कुछ भी नहीं होता, आपको भरोसा रखो मेरे साथ चलो, भरोसा करो म्हणते, वैसा कुछ नहीं होता है म्हणते. अच्छा म्हणते, चलते बुळबुळ जातं मित्रांनो. असं आगास पुढच्या काहीतरी असं वास होतं, नको होता आहे आता पुढे 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 जाते मित्रांनो असंच जंगलामध्ये. मग काला जीव मारतो मित्रांनो, गळाला धरून त्यानं आणि मरतेस मित्रांनो. याच्यानंतर फार हे प्रकार वाढले असते मित्रांनो. ते जंगली सगळे तिथून जंगल असतं मित्रांनो. आणि ह्यांच्या मनामध्ये कसा मित्रांनो फार, आणि असल्या जंगलामध्ये कधी कोण बी गेलं नसतं तर अशा जंगलामध्ये फारच भयानक भूत प्रेत असतात मित्रांनो. आणि असल्या जंगलामध्ये फसवून येणे व्यवस्थित, आणि असल्या जंगलामध्ये जायला मार्ग नसतो. खूप भयानक जंगल असतात, त्यामध्ये ते फसले असतात. अशामधून ते जातात लांब लांब असंच. पुढे जसं मित्रांनो ह्यांचा एक चांगलं एक घर दिसतं मित्रांनो, मोठं बिल्डिंग, पुराणी हवेली एकदम जंगली. त्या जंगली हवेमध्ये येऊन त्याचा सगळ्यात आश्चर्य जातात काळामध्ये. मग ते त्याच्यामध्ये एक दोघं जातात मित्रांनो, दोघं एका बेडरूममध्ये झोपतात मित्रांनो. असं त्याच्या त्या झोप म्हणते, अब आज की रात ही सो यावी, कल सवेरे होते हे असे चले जाएंगे म्हणते. मित्रांनो झोपते त्यांनी. झोपल्याच्यानंतर फार वेळ होते म्हणतात ना. आता एक मित्राला काय तर म्हणतो, उठतो त्या जातो मग इकडे तिकडे पाहतो मित्रांनो. तो म्हणतो माझी खरं नाव येतं म्हणतो तुम्ही येतात, पण कोणी आले बी नाही म्हणते. रेस खूप राजे महाराजासारखं जुनं कपाट हे ते बघतो मित्रांनो. जाता असं तिकडे जाऊन बघून जातं मित्रांनो. कपाट असं तसं काहीतरी उघडून बघतो मित्रांनो. कपाट उघडतो म्हणजे तिथलं कपाट उघडतो म्हणजे असं जाऊन असं जातो आणि कपाट उघडतो तिथला कुकू. कायच कपाट काय म्हणते,
बसायला धरते मित्रांनो मारते ह्याला पोळी देणार मित्रांनो. बचाव 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 म्हणतो तो पण गचेला धरून ह्याला आउट कुठं मारून टाकतो मित्रांनो. तर म्हणजे ह्याचा रास म्हणजे मित्रांनो कपाट असं ओढत असायला ठार मारतो मित्रांनो. कपाट ओढत असेल मासाला असेच भरपूर प्रकारे मित्रांनो अशा भरपूर प्रकारे मग अशा प्रकारे त्याची मौत होऊन जाते मित्रांनो. ह्याला ठार मारलं जातं. मग ह्या भूत कपाडा जसं उघडतं त्याचा हात लगेच त्याच्या असं पकड बरोबर कपकऱ्या खलास मित्रांनो होऊन जाते मित्रांनो. ठार मारतो त्यानंतर म्हणजे त्या हवेमध्ये तिथे कुठं सन्नाट्यामध्ये भूत असतो मित्रांनो. कपाट उघडता जीव घेऊन टाकतो त्याचा. मग मित्रांनो हा का करतो मित्रांनो सकाळ मग थोडे दिवस उजळतो मित्रांनो. थोडा हा फक्त कुठे गेला की थोडे वरती मित्रांनो आजूबाजूला त्याला कोण दिसणार मित्रांनो. त्याला हा पाशा तो कुठे गेला काय नाही तो पाहतो मित्रांनो. मित्रांनो फारच म्हणते कुठून गेला असेल हा म्हणता. हा इकडे तिकडे पाहता मित्रांनो. मग तर सकाळी म्हणते सांगितलं विनया गाडवानं आपल्याला म्हणते. मग उठतो मित्रांनो. मग थोडं म्हणतं आता चला म्हणतं जा म्हणतो मित्रांनो. जंगल बी खूप असतं मित्रांनो. हे ना कसं बस काय तर जंगलामध्ये काय आहे ते लांब लांब सरळ जात असतो मित्रांनो तोडत. हा विचार करतो म्हणते कुठे गेले असतील ह्या दोघं म्हणते. दोघंही सापडत म्हणते आपल्याला. विचार करतो मित्रांनो. हा म्हणतो आपल्याला तर काय कसं होतं काय होऊन म्हणते यार म्हणतो. खूपच अनजान जगह पे आ चुके म्हणते. हाँ कोई तो दूर तो कोई दिखाई नहीं दे रहा है म्हणते. मग एक माणूस जात असं जय बाबा जय भोले जय भला असं मी बाबा तुम कौन हो इथे. तो अब रात होने को आई है अब जा बेटा यहाँ से जा म्हणते. रात होने से पहले जंगल से बाहर जा म्हणते. ये जगह तुम्हारे लिए ठीक नहीं है म्हणते. क्यों बाबा क्या हुआ म्हणते. मेरे दोनों दोस्त है वो मिल रहे नहीं है क्या. जाओ अभी वो दोनों दोस्त नहीं है रह चुके तुम्हारे दोनों दोस्त. और रहे तो भी उसको मिलना मत. वो शैतान बन चुके हैं म्हणते. जंगल में जो भी आदमी आता है म्हणते बच नहीं पाता है म्हणते. तुम एक भले इंसान दिख रहे होंगे तुम बच गए म्हणते. तुम्हारे कुछ तो अच्छा ही है म्हणते. तुम बच चुके हो म्हणते. जितनी जल्दी हो सके यहाँ से निकल जाओ म्हणते. तुम्हारे जो भी गुजरे हुए दोनों दोस्त हुए अब उन्होंने दिखे तभी उनको बात नहीं करना. अब वो शैतान बन चुके हैं म्हणते. वो नहीं रहे म्हणते इस दुनिया में. क्यों बाबा क्यों बोल रहे हो म्हणते. बिल्कुल सही बात है बच्चे म्हणते. उनको इन दोनों ने शैतानों ने मार दिया म्हणते. और वो मरने के बाद वो भी शैतान हो चुके हैं म्हणते. अब तुमको एक रास्ता बताता हूँ म्हणते. यहाँ से निकल जाओ तुम म्हणते रात होने से पहले तभी तुम बच पाओगे नहीं तो नहीं बच पाओगे म्हणते. क्या करना पड़ेगा बाबा म्हणते. यहाँ से थोड़ी दूर पहले म्हणते एक ये म्हणते घाट है म्हणते पानी का. इस पानी के घाट में से म्हणते एक तरफ तालाब है एक तरफ तालाब के इधर दरवाज़ा है म्हणते. दरवाज़ा खोल के बाहर जाना म्हणते. वहाँ से तुम्हें बुरी बुरी आवाज़ आएंगी म्हणते. डरना मत म्हणते. कैसे भी वो दरवाजे तक पहुँच के दरवाज़ा खोल के जाना म्हणते. और उसके आगे तुमको एक मंदिर मिलेगा म्हणते. वो मंदिर को पार करके उसमें उसके आगे 30वें दरवाज़ा है म्हणते. और 30वें दरवाज़ा खोल के उससे आगे तुम निकल जब जाओगे तो तुम्हें एक इंसान मिलेंगे म्हणते. अच्छे और बुरे म्हणते. फिर तुम्हें बहकाएंगे ऐसा वैसा कुछ भी कहेंगे. तुम उनकी बातों में नहीं आना म्हणते. और तुम्हें जो दिल से सच्चा लगे जिसकी बात अच्छी लगे उसकी बात सुन के आगे का रास्ता तय करना म्हणते. जाओ बच्चा जाओ म्हणते जल्दी. तो बरं अच्छी बात आहे म्हणते. तर मित्रांनो मग जाते तिथून आहे ना. आणि तिथून गेल्याच्यानंतर पण आहे ना गेल्याच्यानंतर ह्याचा पुढे विचारतो मित्रांनो. जातो त्याच्यात मंड्याप्रमाणे जातो पुढे मित्रांनो. पुढे जाते मित्रांनो. मंड्यासारखं आला तसं पुढे एक भेटतं मित्रांनो. तलाव असते इकडे दरवाजा असते. दरवाजामधून जाते मित्रांनो. दरवाजा सापडते तिथे बी आवाज येत येते मित्रांनो. घाबरत नाही ना. तिथून पुढे दरवाजा उघडून जातो. दरवाजा उघडतो उघडायच्यानंतर दरवाजा लावतो मित्रांनो. पुढे जातो.
पुढे एक मग 30 दरवाजा जातो म्हणतो. 30 दरवाजा जात जंगलामधून जातो तो पुढे 30 दरवाजा म्हणजे खूप जंगलामध्ये असतं ना मित्रांनो. जंगल बिंगल असते तिथं नाव असं लिहितं तिथं. मग ते असं करून बघतो मित्रांनो. हा 30 दरवाजा म्हणतो. हा हे तो का आता बाबाजीने म्हणतो. मग तिथला दरवाजा 30 दरवाजा उघडतो मित्रांनो. चावी काढून मग तिथं मग जातो मित्रांनो. चलो म्हणते ह्या तर आ चुकी म्हणते. हम जानता थोडी बाकी म्हणते जाने पा गया. तर म्हणते त्यांना पुढे अजून त्यांना पुढे म्हणते तुम दो मग त्याला महाराज म्हणते की बाबा तुम्हें 2 किस्म के आदमी मिलेंगे, कोई अच्छा कोई बुरा, जिसका अच्छा लगे उसके पास जाना म्हणते. पुढे अजून माणसं भेटते नंतर. एक भेटते म्हणते तुम्हें पैसा कमाना है ना, तुम क्या करो पैसा कमाने वास्ते बहुत इधर म्हणते इस दरवाजे से इधर जाओ मत इधर जाओ बहुत पैसा मिलेगा म्हणते. ऐसा वैसा वैसा ऐसा म्हणते. म्हणते अब मग म्हणते पैसा कैसा करना म्हणते. अब जाने से पहिले पैसा कमा के जाना कैसा म्हणते यहाँ से. मग पुढे अजून जाते. मग दुसरे महाराज भेटतात त्याला. म्हणते बोलो क्या बात है. अब मेरे को जाना म्हणते. त्याला म्हणते बच्चा तुम भलाई के रास्ते जाओगे तो तुम्हारा रास्ता खुला हो जाएगा म्हणते. यहाँ से आगे तुम्हारी मर्जी म्हणते. इधर जिंदगी है तुम्हारी म्हणते. और उधर पैसा है, कौन सा रास्ता चुना देखो म्हणते. दलदल में जाना है क्या अच्छे रास्ते से तुमको बच के जाना है म्हणते. कौन सा रास्ता अपनाना तुम्हारी मर्जी बच्चा, हम तो बोल दिया म्हणते. आगे तुम्हारी मर्जी म्हणते. बाबा मेरे को घर चले जाना है. तो बच्चा ये 2 रास्ते मिलेंगे तो म्हणते आगे गए 2 रास्ते. एक सोने की कस्त्री दिखाएगा म्हणते तुमको. अब एक रास्ते एक तरफ देखेगा तो झोपड़ी दिखाई देगा. तो तुम्हें तय करना है म्हणते. कौन सा रास्ता अपनाना है म्हणते तुमको, तुम्हारे दिल पे म्हणते. मैं कुछ नहीं बोलूँगा म्हणते. आगे का रास्ता तुम्हें तय करना है म्हणते. जाओ भला करेगा तुम्हारा ऊपर म्हणते. गायफून जाते मित्रांनो. मग जाते मित्रांनो लांब 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 खूप लांब लांब जातो. मग लांब गेल्याच्यानंतर मग जातो मित्रांनो. मग तिकडून पाहिल्याच्यानंतर पाहतो तिथून मी जातो. म्हणते अरे यार म्हणते हे डिकिंग रस्ता म्हणते असं अच्छा दिख रहा म्हणते. मग इकडे आता छान 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 पलीकडे चमकतो त्यामध्ये. अरे बापरे म्हणते वहाँ तो हिरे जरा बहुत दिख रहे म्हणते. मग तिथे जाते मित्रांनो. मग तिथे जायचं अगोदर असं पोल ठेवण्याचा दिस मग तिला त्या सोन्याच्या ह्याच्यामध्ये म्हणते. मग तिला आठवण त्या माणसामध्ये देखो अच्छा तुम्हें रास्ता कौन सा तय करना है. तुम्हें कोई गुमराह करेगा, पैसे वास्ते बोलेगा, ऐसा बोलेगा वैसा बोलेगा. तुम्हें भटकना नहीं है, तुम्हें अच्छे रास्ते पे जाना है म्हणते. अरे वो रस्ता तिकडे बघते तर मित्रांनो झोपडी दिसते. मग तिला म्हणते विचार करते मित्रांनो. नहीं म्हणते लालच में नहीं जाना म्हणते. अपने घर पे जाना म्हणते. मित्रांनो हा जातो तिथं मित्रांनो. तिथून परत अजून मित्रांनो वापस परतून अजून पुन्हा तिकडे तर जाते. नाही म्हणते नाही होणार मी पैसा म्हणते. मग जाते मित्रांनो त्या झोपडीचं घरच असते. मग झोपडीचं घर असतं मित्रांनो. त्या दरवाजा उघडतो आणि तिथून तर बाहेर जातो मित्रांनो. मग झोपडीचा दरवाजा उठून बाहेर जातो. मग तिथला रस्ता खुलतो मित्रांनो त्याचा रस्ता. बघतो तर काय मित्रांनो आपापले रस्ते परिचित दिसायला चालतो मित्रांनो त्याला. अरे म्हणते वो तो मैं वही आ चुका हूँ म्हणते. हाँ वो क्या रास्ता सो बाद में इधर दिख म्हणते. मग कोणता हात पाठवतो ठेवतो तिथं असं. क्या हुआ आहे क्या म्हणते. हाँ जाओ तुम्हारा भला हुआ म्हणते. तुमने कहा तूने एक अच्छा काम किया है इससे तुम हमारी दुनिया में आ चुके हो म्हणते. जाओ बच्चा जाओ अपनी राह पे चले जाओ म्हणते. जाओ
तर मित्रांनो कशी वाटली काय नाही आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. खरा भला तो हो भला मित्रांनो. जो सच्चाई का रास्ता अपनाता है उसको कभी मुश्किलें उसकी मुश्किलें भी आसान हो जाती है. तो अच्छे रास्ते से चलने के बाद कभी बुराई नहीं दिखाई देती. सच्चे और नेक दिल इंसान कभी हार नहीं मानते. जो सच्चाई का रास्ता अपनाते हैं वो हमेशा अपनी मंजिल भी कभी भी पाते हैं. इसलिए कभी भी अच्छे रास्ते से चलो तो अच्छा ही होगा. और बुरा सोचोगे और बुरा करोगे तो बुरा ही होगा. इसलिए अच्छी भलाई करो. सबके ख्वाहिश अपने दिल में अरमान जैसे रहते हैं वैसे अपने को अपनी मंजिल दिखती है. इसलिए सोच और अपनी आदतें अच्छी होनी चाहिए. सब अच्छा होता है. चला मित्रांनो ठेवतो मग. जय हिंद जय भारत.